जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचे आपले दूरदर्शन असणार आहे तो म्हणजे बांद्याचा किल्ला। तर मित्रांनो, हा बांद्याचा किल्ला तेरेखोल नदीच्या खाडीवर असून खाडीच्या दक्षिण पठारावरती आहे। बांद्याच्या किल्ल्याचे बांधकाम हे वेगवेगळ्या काळामध्ये झालेले दिसते। चला तर मग आजचे दूरदर्शन चालू करूया। मित्रांनो, बांदा या गावात आल्यानंतर बांदा पोलीस स्टेशन हे जरी आपण विचारले तरी कोणीही सांगेल आणि याच ठिकाणी हा बांद्याचा किल्ला आहे। मित्रांनो, सध्या पोलीस चौकीमध्ये प्रवेश करण्यासाठी जी जागा आहे तेथेच गडाचा दरवाजा होता की काय असे भासते। हा दरवाजा दक्षिणाभिमुख होता। मित्र हो, गडावरती महापुरुष मंदिर आणि पाटेश्वर मंदिर अशी दोन मंदिरे आहेत। मित्रांनो, गडाच्या तटबंदीमध्ये एकूण 4 बुरुज शिल्लक आहेत आणि ठिकठिकाणी तटबंदीमध्ये जंग्या आणि तोफा मारण्यासाठी रकाने देखील केलेले दिसतात। मित्रांनो, चला तर मग आता थोडेसे इतिहासामध्ये डोकावून पाहूया। इसवी सन 1538च्या सुमारास बांदा हे शहर खूप महत्त्वाचे होते अशी माहिती परकीय प्रवाशांच्या नोंदीतून मिळते। इसवी सन 1571च्या सुमारास आदिलशाही व निजामशाही यांनी मिळून पोर्तुगीजांवर हल्ला केला। यावेळी बांदा शहर हे पोर्तुगीजांनी जाळून टाकले। 15 जून 1663च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज बांद्याला येऊन गेले अशी माहिती इंग्रज आपल्या पत्रामध्ये देतात। इसवी सन 1819 मध्ये सर विल्यम्स ग्रांट केर याने सावंतवाडी संस्थानाच्या हद्दीवरती येऊन काही मागण्या केल्या, परंतु संस्थानाने त्या नाकारल्या। तेव्हा केर याने लढाईची तयारी केली। बांद्याचा चंद्रोबा हा शूर सरदार भोसल्यांकडे होता। केर याने चंद्रोबाला पत्र लिहून तटस्थ राहण्यास सांगितले। त्यामुळे भोसल्यांचा पराभव झाला। वाडीकर आणि ब्रिटिश यांच्यामध्ये तह झाला। कामाबद्दल त्याला वर्षाला 10,000 रुपयांची मदत वाडीकरांकडून देण्याचे केर याने ठरवून दिले। मित्रांनो, बांद्यामध्ये आदिलशहाच्या काळामध्ये 2 दर्गे बांधले गेले। यापैकी एकाचे नाव रोजे घुमट तर दुसऱ्याचे नाव यादगारी खिजर घुमट। दोन्ही घुमटांना अनुक्रमे रेडे घुमट आणि बैल घुमट या नावाने सध्या ओळखले जाते।